तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आता बरेच दिवसातनं परत व्लॉग चालू झालेले आहेत, कारण आधीमध्ये जरा व्लॉग थांबवले आहेत. कारण मला ते थांबवायचं नाही, त्यामुळं मी पण आधीमध्ये डायरेक्ट चालू करायला व्लॉग तीन करायला. आवाज तीन कसा आला जरा कमेंट करून सांगा, कारण माईक तीन आपण जॉईंट केले तर विन नॉईस आहे ते विन नॉईस ऑन विना झाले. तर त्यात रेकॉर्डिंग कसं व्हायले मला माहीत नाही, जरा पहिला बघायला पाहिजे रेकॉर्डिंग कसं व्हायले. विन नॉईस तीन ओके येत असेल, म्हणजे वाऱ्याचा तीन आवाज येत नसेल तर मग काय विषयच नाही, आपण ब्लॉग कंटिन्यू करू शकतो. जर वाऱ्याचा आवाज येत असेल तर पहिला जरा थांबून काय तर पहिला बघायला पाहिजे. तर भावानो, आता आपण चालले कोल्हापूरला. तर मी आणि गुंड्या आणि अर्जुनदा कोल्हापूरचा जा, अर्जुनदा पण येणार आहे. तर कशासाठी चालले काय चालले ते थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, त्याचा काय विषयच नाही. थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, त्याचा काय विषयच नाही. आपण चालले भावानो DJ माईक मिनी आणायला. माईक मिनीच. तर DJचा माईक आणायला चाललो आहे, कारण आता आपण जे माईक यूज करतो ते आपल्या अर्जुनदाचा माईक आहे. आणि मला पण आता माईक घ्यायला पाहिजेलच, कारण माईक माझ्याकडे पण नाही आहे. आणि मला इकडे तिकडे जरा असं जास्त आता शूटिंगच्या नादाला लावली मी पण. काम जरा असं बाजूला ठेवले, म्हणजे काम पण चालू आहे पण कामापेक्षा जास्त जरा असं आता शूटिंगकडे लक्ष द्यावली मी पण, व्हिडिओ शूटिंगकडे देईन. त्यामुळे आता जरासं माईक लागणारच म्हटलं 100%. त्यामुळे जाऊन पहिला म्हणजे लय दिवस झाला माईक घ्यायचं माझ्या डोक्यात चालू होतं. त्यामुळे आता जाऊया म्हणलं, माईक घेऊयाच म्हणलं, कारण ऑनलाईनला पण प्राईस तेवढीच दाखवायला आणि ऑफलाईन दुकानामध्ये पण प्राईस तेवढीच आहे. त्यामुळे डायरेक्ट दुकानात जाऊया, माईक तीन बघूया, मग डायरेक्ट दुकानातून माईक घेऊया. तर चला, वेळ वाया न गेलं तर भावानं डायरेक्ट जाऊया कोल्हापूरला. तर कधी बाहेर गेले आणि बॉम्ब झाली नाही असं कधीच झालं नाही, कारण ज्या फोनमध्ये डॉक्युमेंट तीन आहेत ते फोन घरात विसरलो आहे. त्यामुळे आता पूर्ण कोरोशीतनं कबनूरातनं पूर्ण तिळवणी आणि परत आता तिळवणीनं परत घरला चाललो आहे. पूर्ण असं आता गोल राऊंड मारले आणि आता परत घरला चालले. काय लढतरीशिवाय आयुष्य नाही, आयुष्य आहे तर लढतरी आहेत. काय करायचं आणि काय नाही, सगळं घेतलो आहे लक्षात, म्हणजे सगळं बाजूला काढून ठेवलेलं आणि काय विसरायला नको म्हणून. ते आता झाला आधीच लेट, 6:30 वाजले आता ऑलरेडी. जरा इंग्लिश आले चुकून आदनमधून तोंडातनं समजून घ्या. तर आता परत घरला जाऊन मोबाईल घेऊन परत आम्हाला निघायला पाहिजे कोल्हापूरला. पहिला एकदा आवाज कसा याला ते चेक करतो, कारण मी अजून चेक केलं नाही. स्टोरेज फुल झालं म्हणून ॲप्लिकेशन डिलीट मारलेलो मी. आता ॲप्लिकेशन घेतलो आहे तर कनेक्ट करतो आणि मला बघतो आवाज कसा याला. काय करल ते सगळं डाव अंगलट जायचं. सगळे डॉक्युमेंट आहेत ह्या फोनमध्ये आणि हेच फोन घरात चार्जिंग लावून ठेवलेलो फुल व्हायचं म्हणून लावून ठेवले, तिथेच विसरलो. अनेक विषय कसा माहिती आहे का भावनो, बऱ्याच लोकांना का नाही मला मेसेज देणं कमेंट देणं पडल्या. त्याच्यामुळे वैयक्तिक वेगळा व्हिडिओ पण गेलो आहे आणि यावर आणि परत मी व्हिडिओ पण म्हणजे यावर आणि परत व्हिडिओ करणारच आहे मी. हे विषय कसा होतो आहे, दादा मी व्हिडिओ करायला चालू केलो आहे तर मला तेवढं कॉन्फिडन्स नाही की मला जरासं भीती वाटते. 4 चौकात जाऊन कसं व्हिडिओ बनवायचं, काय बनवायचं, कॅमेरा म्हणजे 4 चौकात जाऊन कॅमेरा धरायची लाज वाटत्या. तर एवढा भावानं विचार करू नकाचा, कारण लोक काय विचार करतील याचा पण विचार जर आपणच केला तर लोक काय विचार करणार याचा विचार तुम्ही एकदा करून बघा. आणि असं काय नसते भावनो की आपण आता 4 चौकात गेले, कॅमेरा धरले, व्हिडिओ करायले, लोक आपल्याकडे बघायल्यात, आपल्याला कोण ना कोण काहीतरी बडबडाल्यात. वर सगळे बडबडणारी बडबडत्यातच. लोकांना भावांनो दुसरं काय काम नसते बडबडण्याशिवाय. आणि आता मी पण डायरेक्ट कॅमेरा धरलो आहे, डायरेक्ट आजूबाजूला सगळी पब्लिक आहे, माझे सगळेजण बघायल्यात, भरपूर जण बघा. तुम्हाला पटनला दाखवतो मी. निवांत गाडीवरून चाललो आहे, व्लॉग चालू आहे, माईक तीन लावलो आहे, निवांत बोलावलो आहे, आजूबाजूला सगळेजण बघायल्यात, काय सगळेच जण बघायल्यात. तर एवढा लोकांचा विचार करू नका, कारण लोक तेवढ्यापुरती तेवढाच विचार करतात आणि सोडून देतात. कारण लोकांना एवढा वेळ नाही की ते तुमचा विचार करत बसतील खरं जमतो म्हणजे. कारण आजूबाजूचे आता सगळेजण मला पण व्हिडिओ करताना बघाल्यात,
मी आता एवढं बोलावले एवढं वरडवले तरीसुद्धा लोक बघायला. लोकांचा विचार सोडून द्या भावांनो. डायरेक्ट जावा, मोबाईल घ्या, व्हिडिओ करा, डायरेक्ट चालू करा. कोण काय बोलायचं ते बोलू देत. तर एक दिवस आपण असं करून दाखवायचं की लोक व्हिडिओ करताना आपल्याला बोलायला. कारण लोक आता असं विचार करायला पाहिजेत, म्हणजे आपण असं लोकांना दाखवून द्यायचं की ह्यो व्हिडिओमधनं एवढं पैसे कमवला, एवढा मोठा कसं काय झाला. ह्यो तर फक्त साधं व्हिडिओ करत होता, कॅमेरा घेऊन इकडे तिकडे फिरत होता. इकडनं काल गाडी घाली की रॉंग साईडनं गाडी घालायला लागल्या. कारण मागं आपल्या गाडीला पंखा नाही हो, त्यामुळं पाणी निवार उडणार. आणि बघा येता जाता पब्लिक ढीक. आणि पूल जो कोण बांधला की नाही त्याला 1500 वेळा आवड द्यायचा. 1500 वेळा एकदा नव्हतं, 1500 वेळा येतो आता सगळी बघायला. त्यामुळे एवढा विचार करू नका जाऊ. व्हिडिओ करायचं, व्हिडिओमधनं आपल्याला काय मिळणार आणि काय नाही हे फक्त आपल्याला माहिती आहे. आणि आपली जी व्हिडिओ बघणारी पब्लिक आहे फक्त त्यांनाच माहिती आहे. त्या बाकीच्या 4 लोकांना माहीत नाही की एवढं व्हिडिओ करून काय कमवते आणि काय नाही. लोकांना काय वाटते बिनकामाचा कॅमेरा धरते, इकडे तिकडे फिरते, व्हिडिओ करते, त्यातनं त्याला काय मिळत नाही. तर असं काय नाही भावांनो. आपल्याला माहिती आहे आणि आपल्या ज्या फॉलोअर्सला माहिती आहे, आपल्या पब्लिकला माहिती आहे की आपण त्या व्हिडिओमधनं काय कमवले आणि काय नाही. त्यामुळं आत्ताच उठा, मोबाईल घ्या, कॅमेरा घ्या, जाऊन डायरेक्ट व्हिडिओ करायला चालू करा. कोणाचाच विचार करू नका. कारण हे आपल्याला माहिती आहे आपण जर कंटिन्यू कष्ट करत राहिलो तर एक दिवस असा येणार की नाही डायरेक्ट काय ते म्हणा पुस्तक इतिहास पुस्तकच आपलं लिहून टाकायचं असं की पहिला काय होतं आणि आता काय झालं आहे. म्हणजे पहिला माझं पण असंच होतं की पब्लिकमध्ये जायचं, व्हिडिओ करायचं. मला पण पहिला म्हणजे नको वाटत होतं. कारण 4 लोक बघायला असं तसं मला पण असं वाटायचं. खरं सांगतो तुम्हाला. कारण नंतर जसं मला कळालं भावनो की लोक फक्त तेवढाच 10 मिनटं विचार करतात. नाही फक्त 10 मिनटं. आता मी कॅमेरा हातात धरले तर लोक बघणार, अरे कॅमेरा घेतला हातात आणि व्हिडिओ करायला झालं. एवढाच लोक विचार करतात. त्यानंतर लोक विचार करत नाहीत. आणि आत्ताच्या सिच्युएशनला भावनो खरं सांगतो 2026 चालू आहे. आता नेहमी मला तरी निम्मं संपलं 2026. आत्ताच्या सिच्युएशनला सगळ्यांना माहिती आहे यूट्यूब, इंस्टा काय आहे, त्यावरनं किती पैसे कमवायला येतात, काय कमवायला येतात, व्हिडिओ करून कोण फेमस झाले आणि कोण नाही हे आत्ताच्या काळात सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं डायरेक्ट उठा, कॅमेरा घ्या, मोबाईल घ्या, व्हिडिओ करायला चालू करा. सुट्टी द्यायची नाही. रोज एक दोन पोस्ट बघायचं आणि फेमस व्हायचं. दुसरं काही नाही. आणि एकदा जर का फेमस झालं शेवट असं पब्लिक गोळा व्हायला आता आजूबाजूला. आता घरातनं निघून कमीत कमी आम्हाला अर्धा तास झालं. अर्धा पाऊण तास झालं. अजून आम्ही हातकणल्यातच आहे. कारण गावाचा अर्धा निम्मा येडा मारून आम्ही परत इथं झालो आहे. त्यामुळे आता वेळ वाया न घालवता भावानो डायरेक्ट जातो कोल्हापूरला आणि डायरेक्ट जाऊन भेटू आपण तुम्हाला कोल्हापूरमध्ये. संपला विषय. कशासाठी घेतलायस आणि माईक ते त्यालाच की जॉईन करायला माईकमध्येच चालते ना. तसं तर चालत नाही माझ्या हिशोबाने. त्याला माईक म्हणून काय झालं त्याला हे दुसरा सुभाणे तू शिवाय माने बरी शो मां तोखे क्लियर लफ्ज़नि में चयो तुझी हिते फाइल थींदी मां 2 ॾींहं फाइल रखंदुमि उहो मुंहिंजी ज़िम्मेदारी हिते माण्हू खे वठी अचु. क्लियर लफ्ज़नि में चयो आहे. रिकॉर्डिंग ॿुधो अथई. $950 10 गेली की 900चं 10 200 गेली. पहिला आता 300 रुपये जाणार नाही ना. आता ते आताच घेऊन ठेवले तुझ्याकडनं. बोलो उद्या चलो DJ माईक मिनी ते आता जुना होता, ते अर्जुनदाच होता. आता आपण डायरेक्ट नवीन खरेदी केल्यास संपला विषय. त्याला फोन करायचं इथं जावा पॅकिंग एक फोन एवढंच आहे. खरं काय शेवट आहे काम.
सगळं सेमच वाटाले. आंबा आपल्याकडे आहे ते पण काढा आपण. बारका वाटायला का नया है वो, हं? नया है वो. नाही ते जरा बारकं वाटली हो. नाही जरा ते पॅकिंग होते हो त्यामुळे. नाही नाही ते वाढत नाही का सगळं माहिती आहे. म्हणजे यावर आधी ब्लॉगिंग केलं हो सगळं मी, त्यामुळे काय विषय नाही एवढा. माइक काढा की, हे काढा की, मोबाईल काढा. आता डायरेक्ट घरात जाऊया. घरात गेल्यानंतर आपण टेस्टिंग करूया सगळं. चला जाऊया. तर भावांनो आता फिलिंग आपली गेल्या ढगात, कारण घेतला आपण फायनली DJIचा माईक मिनी. एवढी काय म्हणायचं एक्साइटमेंट काय एक्साइटमेंट काय ते आता बोलायला पण येणार झाले. एवढाच आनंद झाला आहे, कारण एवढी मोठी वस्तू यायची म्हणला होता की नाही भावनं. आई शपथ सांगतो फिलिंग ढगातच जात्या खरोखर शेवट. आता नंतर आपण माईक बिक कनेक्ट करूया. आता चार्जिंग एवढं नाही आहे याद, चार्जिंग दिन लव्या. आणि जाताना अर्जुनदाचा पण माईक द्यायचा आहे. आपला पण माईक यायचा म्हणजे विषय कसा झाला, मिनी ब्लॉगमध्ये तीन व्हॉईस ओव्हर तीन करताना माईकवरनं जर व्हॉईस ओव्हर तीन केलो की शेवट व्हायचं जाते, म्हणजे एकदम खतरनाक. बाकीचं काय वाऱ्याचा आवाज बाहेरचा आवाज जातच नाही, डायरेक्ट माईक टू माईक. आणि हे कसं आपल्याला इंस्टा 360ला पण झालं, DJIला पण झालं आणि मोबाईलला पण झालो, त्यामुळे काय टेन्शन नाही आता आपल्याला. तर चला आता जायचं आपल्याला मोबाईल एक घ्यायचा आहे. गल्लीतली पोरं येऊन थांबल्यात, त्याला एक मोबाईल बघायचा आहे, म्हणजे त्यानं बघून ठेवला आमचा आवरूसपर्यंत. तर जाऊया आपण पण बघूया. आणि त्याला मोबाईल घ्यायचा आहे, लई दिवस झाला तटला तो पण. तर मोबाईल घेऊया आणि डायरेक्ट आपण माईक कनेक्ट करताना भेटूया. चला तर भावांनो, ह्यो आपला DJIचा कॅमेरा ॲक्शन 4 ह्यो घेतलेला आपण DJI माईक मिनी. तर एवढं भारी वाटायला सांगतो भावांनो. शेवट फिलिंग ढगात चालल्या, फिलिंग ढगात. कारण शेवटी घेतले आपण DJI माईक मिनी. दिवसापासून जातलेलं हो, म्हणजे घ्यायचं आपल्याला पण, घ्यायचं काहीतरी घ्यायचं आहे आपल्याला पण. तर शेवटी आपण ते करून दाखवले आणि आपण घेऊन दाखवले. फक्त इतर भावना आत्ता आपली सुरुवात आहे, अजून आपल्याला लय काय घ्यायचं, अजून लय पुढे जायचं आहे. फक्त जरा सपोर्ट करत राहा, बाकीचा काही विषय नाही. तर चला लवकरात लवकर माईक कॅमेराला कनेक्ट करूया आणि परत एकदा जरा टेस्टिंग करून बघूया. तर माईक आणि कॅमेरा आपलं कसं अर्जुनदाचं आपण पहिला कनेक्ट केलं, त्यामुळे आपल्याला काय एवढा विषय नाही. खरं आपलं स्वतःचं जे प्रोडक्ट आले त्याचं जे एक्साइटमेंट असते, त्याचा जे आनंद असते की नाही भावनं, ते शेवट असते. तर आता आवाज क्लिअर येत असेल, काय विषय नाही. ते कसं आपण अर्जुनदाचा माईक कनेक्ट करत होतो, हे आता आपला नवीन आहे DJI. तर आता चालू करूया आपण, पहिला माईक चालू करून घेऊया. म्हणजे माईक चालू झाला आहे, पहिला बंद करतो माईक, कारण एकदा कसं होते माहिती आहे काय, एकदा कनेक्ट व्हायला बघत नाही लवकर. तर आता क्लिअर बघा भावनो आपण. अरे भावा पड नको. DJIच्या सेटिंगमध्ये गेलो, सेटिंगमध्ये आपण इथे दिल्यात वायरलेस माईक आणि डायरेक्ट. तर आता कसं डायरेक्ट ऑप्शनच आहे वायरलेस माईक म्हणून. आपण यावर आता क्लिक करायचं आणि ते दाखवते DJIचा भावना कुठला पण माईक असू देईल, DJIचा कुठला पण माईक असू देईल कनेक्ट होणार, काय विषय नाही. आणि आता आपण हा माईक कनेक्ट करायचा. फक्त काय करायचं नाही, माईक काढला त्यातनं डायरेक्ट माईक चालू करायचा, बल लागला आणि इथं आपल्याला डायरेक्ट कनेक्ट होते, काय विषय नाही. डायरेक्ट विषय खतरनाक बघा की. आता जरासं थांबायला लागेल, एक 2-3 सेकंद. डायरेक्ट झूम झालं, एकदमच झूम झालं. 2x करायचं डायरेक्ट 5x पुढे गेलं. तर आता इथं तुम्हाला दिसत असेल DJI ऑस्मो ॲक्शन कनेक्ट, पण कन्फर्म करूया. आणि आता जसं मी आत बोलेन ते तसं इथं रेकॉर्डिंग होते, दाखवतो. मग मी आता माईकमध्ये बोलवलं आणि ती रेश बघा डायरेक्ट पुढे जाऊन तटाल्या, म्हणजे आपली रेकॉर्डिंग चालू आहे. डायरेक्ट आता बाहेर जातो मी आणि बाहेर गेल्यावर इथं वरती तुम्हाला पाहणं, एक मिनिट ब्राईटनेस स्लो करतो. तर वरती आता हिरवी लाईन दिसत असेल. आता ह्यात बोलतो हॅलो हॅलो माईक टेस्टिंग 1 2 4 5. तर लाईन पुढे झाल्या.
तर आता रेकॉर्डिंग व्हायली. तर आता माईक लावा आणि रेकॉर्डिंग करून बघा. तर भावानं आता आपलं जे रेकॉर्डिंग व्हायली ते DJI Osmo Action 4वर व्हायली आणि आपला माईक आहे कनेक्ट DJIचा. तर 1 मिनटं लांब ठेवतो आणि तुम्हाला म्हणजे दाखवतो रेकॉर्डिंग व्हायली काय व्हायली. कारण कसं क्लॅरिटी आल्या काय आल्या मला पण माहीत नाही. तर आता दिसत असेल मी एवढा काय विषय नाही. इथनं जरी एवढ्या हळू आवाजात मी बोलालो की विचारू नका आता, लय हळू आवाज बोलले. याच्या आधी काय आपण माईक कनेक्ट केले त्यामुळे आपल्याला काय एवढा विषय नाही. कारण आपल्याला त्याआधी पण आपण माईक कनेक्ट केले त्यामुळे आपल्याला काय एवढा विषय नाही. आपल्याला फॅसिलिटी म्हणजे त्याची क्वालिटी क्लॅरिटी कशी आहे काय की नाही सगळं माहिती आहे. त्यामुळे काय टेन्शन नाही. तर एवढा वेळ बोलले तरीसुद्धा तिथं आवाज पूर्णपणे रेकॉर्डिंग होत असणार पूर्णपणे. फक्त त्याचं विन नॉईस असते की नाही ते चालू विना झाले ते कसं चालू करायचं बघायला पाहिजे. ह्याचं विन नॉईस ऑन विना. कारण विन नॉईस ऑनला की नाही इकडं बटन म्हणजे लाईट लागलेली दाखवत्या. ते काय फक्त मोबाईलसाठी ऑप्शन आहे काय ते आता आपण बघूया. चला तर आता रेकॉर्डिंग चालू केली ते आपल्या मोबाईलवरती. मोबाईलला ट्रान्समीटर लावली त्याचा आणि आपल्या माईकवरून आपण रेकॉर्डिंग करायली. एकदम क्लिअर आवाज येत असेल त्याचा काही विषय नाही. फक्त त्याचा विन नॉईस आहे की नाही ते फक्त ऑन विना झाले. म्हणजे दाखवाले मला इथं ऑन झालेलं पण कसं माहिती आहे कायचं विन नॉईस ऑन करताना ह्या बाजूला इथे बल असतो हे बारका तो लागणं झाला आहे. ते बघायला पाहिजे जरा यूट्यूबला जाऊन काय विषय नाही काय नाही. बाकी सगळं ओके आवाज बघ सगळं ओके येत असेल त्याचा काही विषयच नाही. तर फायनली DJIचा माईक मी घेतला. माझी फिलिंग तर बाबा खरोखर सांगतो ढगात गेल्या त्याचा काही विषयच नाही. आणि सगळं आता काढून ठेवलं इथं पूर्णपणे सगळा सेटअप देऊन करून घेतलो. कॅमेराला देऊन एकदा जोडून बघितलो सगळं करून बघितलो. आपल्याला तर माईक भावनं 1 नंबर वाटला आहे. तुम्ही पण जर माईक तीन घेणार असलं तर DJIचा भावनं माईक घ्या. जर बजेट तीन जास्त असेल तर नसेल तर वायरलेस माईकमध्ये भरपूर ऑप्शन आहेत. 1000 रुपयेपासून स्टार्टिंग आहे. फक्त माझा विषय कसा मला सगळ्यालाच पाहिजे होतं आणि मी जर आता घेतलो की नाही कमीत कमी 5 ते 6 वर्ष मला बघायला लागणार नाही माईकसाठी कुठला माईक वापरावं काय वापरावं. आता राहिली ते फक्त भावनं एक लॅपटॉप तेवढा राहिला आहे. लॅपटॉप आणि आयपॅड पण घ्यायची जरा असं माझी इच्छा पण आहे. तर आयपॅडची गरज आता मला सध्याला नाही आहे. लॅपटॉप घेतली की मग काय विषयच नाही. एडिटिंग सगळं टॉपचा विषय होणार. तर माईकची क्वालिटी कशी वाटायला कमेंट करून सांगा. कारण आवाज एकदम खतरनाक येत असणार आहे त्यात काही विषयच नाही. तर माईक मला भेटला आहे भावानं यो 9000 रुपयाला. कारण मी स्टोअरमधूनच घेतलो जाऊन. ऑनलाईनला पण प्राईस तीच दाखवाल ती आणि ऑफलाईनला पण तेच होतं. डायरेक्ट दुकानात गेलो दुकानातनं आपण घेतला विषय संपला. तर इथून पुढं भावानं सगळे आता टॉपची व्हिडिओ येणार आहेत. मिनी ब्लॉग पण चालू केलो आहे. जर मिनी ब्लॉग तुम्ही अजून बघितला नसेल तर लवकरात लवकर जावा. यूट्यूब फेसबुक इंस्टा सगळीकडे आपले मिनी ब्लॉग यायल्यात भावानं आणि डेली ब्लॉग यायल्यात त्यात काही विषय नाही. तर आता मोठी व्हिडिओ जी आहेत ती पण आपण आता जरासं आठवड्यातनं 1-2-3 टाकायचा प्रयत्न करायला आहे कामातून वेळ काढून. आतापर्यंत जेवढा भावानं सपोर्ट केला तेवढा सपोर्ट फक्त जरा असा अजून पुढेपर्यंत करा. फक्त विषय काय जरा असा हळू बोलायला. जर रेग्युलर बोलायला तर कसं होते जास्त आवाज येणार. रेग्युलर बोलतो मी. तर भावानं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा. आणि आज जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया आपण एकदा नवीन खतरनाक येता व्हिडिओ घेऊन. ते पण आता माईक बी घेतले त्यामुळे रेकॉर्डिंगचा तर काही विषयच नाही. तर चला व्हिडिओ आवडल्यास भावानं लाईक करा आणि जाताना फक्त सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त सबस्क्राईब करा भावानो शेवटपर्यंत आणि असाच सपोर्ट करत राहा.